सोलापुरात पहिल्यांदाच पुण्यात जसं ट्रॅफिक जाम होतं तसं चित्र आज संध्याकाळी 7:30 ते 8च्या दरम्यान पाहायला मिळाले। सावस्कर हॉस्पिटलपासून पुढे आसरा चौकापर्यंत पूर्ण ट्रॅफिक जाम झाले होते। यामध्ये मोटरसायकलबरोबरच अवजड वाहने देखील होते व उसाच्या ट्रॉल्या भरून चालल्या होत्या। त्यामुळे अवजड वाहनांच्या शेजारून आणि चारचाकी वाहनांच्या मधून रस्ता काढताना दुचाकीस्वारांना नाकी नऊ येत होते। त्यातच दुचाकीस्वार रस्ता काढत फुटपाथवरून गाडी चालवून चव्हाण शोरूम जवळून टर्न घेऊन आसरा चौकातून रस्ता काढत पुढे डी-मार्टच्या रोडने आपली वाहने नेत होते। आसरा पुलावर देखील मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी झाली होती। त्यामुळे काही नागरिक स्वतःहून येण्या-जाण्याच्या मार्गावर मधोमध थांबून लोकांना वाहने सावकाश व व्यवस्थित रांगेने जाण्यासाठी सुचवत होते। त्यातच आसरा चौकात काही नागरिक मध्येच गाड्या घालून ट्रॅफिक जाम करत होते। त्यामुळे ट्रॅफिक पोलिसांना अगदी रागावून त्यांना बाहेर काढण्यास भाग पाडत होते। हे सर्व चित्र आज पहिल्यांदा सोलापुरात पाहायला मिळाले। याआधी असे चित्र फक्त पुण्यातच पाहायला मिळत होते। त्याची पुनरावृत्ती आज सोलापुरातून पाहायला मिळाली। भविष्यात असे ट्रॅफिक जाम होऊन काहीतरी अनर्थ होण्याआधी पर्यायी यावर तोडगा काढावा, प्रशासनाने काळजी घ्यावी व गैरसोय टाळावी। कारण नागरिकांच्या विविध समस्या असतात, कोणाला कुठेतरी लवकर पोहोचायचे असते किंवा अशा ट्रॅफिक जाममध्ये ॲम्ब्युलन्स देखील अडकू शकते। इमर्जन्सी पेशंट असेल तर अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे। त्यामुळे भविष्यात असे ट्रॅफिक जाम होऊ नये म्हणून प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी व पर्यायी रस्ता उपलब्ध करून वाहतूक सुरळीत करावे, असे नागरिकांचे मत आहे। आता होडगीला IT पार्क होणार आहे, त्यामुळे भविष्यात होडगी रोडवर वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर वाढण्याची चिन्ह आहेत। त्यामुळे भविष्यात प्रत्येक नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून याबाबत प्रशासनाने काळजी घ्यावी। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।